नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं दुधी भोपळ्यापासून भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि दुधी भोपळ्याचं बघा एवढा घेतलेला आहे, अर्धा घेतलेला आहे मी। आणि ह्याच्यामध्ये काय बी वगैरे नाहीये, कवळा आहे, फक्त वरची मी साल काढलेली आहे। जर मध्ये जर असं तुमचं सॉफ्ट वगैरे जर असेल का नाही, कवळा नसेल तर मधला भाग जरी तुम्ही काढला तरी चालतं। आणि हे जे आता मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे ना, हे तुम्ही खिसून घेतले तरी चालेल। तशी पण मी भजी पहिली अपलोड केलेली आहे, तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा, एकदम कवळा लुसलुसीत आहे। टाकून घेतलेत बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये। अर्धी वाटीपेक्षा जास्त असे बघा फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी ही आपले मका घेतलेली आहे, फ्रेश मका आहे ही पण। एकदा करून बघा, चव इतकी छान येते ना, काहीतरी वेगळं असं। त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला तिखटाप्रमाणे हिरवी मिरच्या, ह्या 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, ह्या तिन्ही पण तिखटवाले आहेत। तुम्हाला जर हिरवी मिरची जर नको असेल तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। त्यात टाकायच्यात बघा आपल्याला 4 लसणाच्या पाकळ्या। ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं जरी टाकलं तरी पण चव एकदम चांगली छान येते। ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही, मिक्सरला बंद चालू करून बारीक करायचे। मिक्सरला बघा बंद चालू करून असं बारीक करून घेतले, एकदम बारीक नाही करायचं आपल्याला, असं दरदर करायचे। पेस्ट करू नका बिलकुल, असं खाताना आलं पाहिजे असं दाताखाली, एकदम चव ह्याची मस्त लागते। वाडगं घेतलेलं आहे ना, वाडग्यामध्ये आपण हे काढून घेऊया। बघा किती मस्त झालेलं आहे, असं काढून घेतलेलं आहे बघा। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ, अर्धी वाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे। आता तुम्ही जर तांदळाचं पीठ जर खात नसेल का नाही, तर बारीक रवा मिक्सरला बारीक करून घ्या, किंवा मोठा असला तरी मिक्सरला बारीक करून घ्या, तो टाकला तरी पण चालेल। एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत बघा मी कापून घेतलेला आहे। थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। सफेद तीळ जरी टाकले तरी पण चालू शकतात। छोटा 1 चमचा जिरे आणि धरे बघा असे कुटून घेतलेले आहेत। थोडीशी टाकायची हिंग पावडर, हळद टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, आणि जास्त जे घेतलेले आहे ते देठं पण घेतलेले आहेत बघा कोथिंबीरची। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा, मस्त असं मिक्स झालेलं आहे, छान होतं बघा असं केलं की। ह्यात वाटलं तर 1 चमचा तुम्ही बेसन पीठ पण टाका, आणि बेसन पीठ जर टाकलं ना ह्याच्यामध्ये तर अजून पण चव छान येईल। पण तांदळाच्या पिठानं काय होतं, कुरकुरीतपणा येतो। सांगितलं तांदळाचं पीठ खात नसेल तर तुम्ही रवा टाकला तरी पण चालेल। आणि तुम्हाला सांगते, जर आता आपण भजी तळून काढणार आहे ना, तर हे जर तुम्हाला सांगते, तुम्हाला जर भजी खायची नसली का नाही, तर तुम्ही त्याची ग्रेव्हीवाली भाजी बनवली तरी चालेल, मस्त होते। तेल गरम करायला ठेवले आणि आहे तवा लोखंडाचा, आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे लाल लाल, त्याच्यामध्ये मी मिरची भजी आता मी तळून घेतलेली आहेत पहिली खायसाठी। तर आता आपण हे सोडून घेऊया। तेल कधी पण भजीसाठी का नाही मीडियम गॅसवर ठेवायचं। फास्ट गॅसवर जर तुम्ही तेल गरम करायला ठेवलं का नाही आणि त्यात जर भजी सोडले का नाही, तर वरून होतात फक्त लाल आणि आतून तसेच राहतात। तर त्यासाठी काय करायचं, मस्तपैकी पहिलं मीडियम गॅसवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं, मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून ते तेल पित नाही आणि एकदम छान असे कुरकुरीत होतात, मस्त होतात बघा। खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जावा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते। आता हे मी सोडून घेते, छोटे छोटे बघा मी सोडून घेतलेले आहेत, जेवढे तव्यात बसेल तेवढे। जर तुम्हाला गोल नसेल करायचे ना, तर चपटे जरी केले तरी पण छान होतात आणि कुरकुरीत होतात। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत। हलवून घेऊया आता। 1-2 मिनटं ठेवलं होतं बरं का मीडियम गॅसवर, लगेच नव्हतं हलवलेलं, आणि मग हलवायचे बघा, मस्त एकदम कुरकुरीत आणि छान। आणि जर तुम्हाला आता ह्याची भजी पण नाही करायची ना, तर तुम्ही एका तव्यामध्ये असं थापून सुद्धा थालपीठसारखं हे करू शकता, छान येतं। सगळे चव ह्याच्यामध्ये, मुलांना टिफिनला देऊ शकता आणि शरीरासाठी एकदम छान पौष्टिक असं आहे। आता हे मी फ्राय करून घेते गोल्डन कलरवर, मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। चाळणीमध्ये बघा मी एक कागद घेतलेला आहे, टिश्यू पेपर, आणि त्याच्यावर काढणार आहे। आता तुम्ही मला विचाराल हे तेलकट होतात का, तर नाही। आता हे जे आपण असं काढतो ना, हे तेलकट थोडं दिसतात, त्याच्यानंतर एकदम सुक्के, आणि चवीला तर इतके छान लागतात ना, मस्त लागतात। तुम्हाला सांगितलं भजी नाही करायची तर तुम्ही ह्याची ग्रेव्हीवाली भाजी करू शकता। तर ग्रेव्ही पण मी अपलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता। तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते गरम गरममध्येच बघा, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट। आपण ह्याच्यामध्ये सोडा इनो काही वापरलेला नाही। अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले मी सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।